अक्षरा, विधी झाल्यानंतर बोलूया आपण. आई तुम्ही घेऊन जा तिला. हा. आणि चंचला, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? माझं थोबाड बघत काय उभी राहिलीस? जा घेऊन जा तिला. अरे वा चारुलता मॅडम, कुठून आली ही भाषा? भाषा? आता भाषेचं काय? थोबाड बघत बस कसं बोलतायत ह्या? कुठून आली ही भाषा? आह, आता भाषा हा तुझा मुद्दा आहे का? मुद्दा भाषा नाहीये, बरोबरच आहे. मुद्दा लग्न आहे. बाळा ऐक ना, हे लग्न पार पडू दे, मग बोलूया आपण. नाही बाबा, मी नाही होऊ देणार हे लग्न. अहो बास करा हा खोटेपणा. अजून किती फसवणूक करणार आहात तुम्ही? बास आता. कसली फसवणूक? कोणाची फसवणूक? तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. असं ऐका 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 माझं, आपण बोलूया. तुम्ही चला माझ्या या तरी, ऐका तरी माझं. अहो मला सोडा, नका अडवू आता. माझं ऐका, आपण आजून मला अडवू नका आता प्लीज. अहो मला बोलायचंय. डॉक्टर काय चाललंय तुमचं? अहो पेशंट हॉस्पिटल मधून पळून येतो म्हणजे काय? हा, वाटेत तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं म्हणजे? तुम्हाला पेशंटकडे लक्ष देता येत नाही का? एवढी लाखो रुपये फीस घेता आणि पेशंटकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे काय? सॉरी सॉरी मॅडम, त्यांना मानसिक आजार आहे, त्या पॅरानॉइड होतात. त्यांनी आमच्या नर्सला देखील मारहाण केलेली आहे मॅडम. काय? आज तर हद्द झाली. यांनी हल्ला केला आमच्यावर. यांना खरंच वेड्या झाल्यात असं वाटतंय मला. यांना खरंच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच केलं पाहिजे. या अशा बाहेर राहणं सेफ नाहीये. आज माझ्यावर हल्ला केला, उद्या अजून कोणावर हल्ला करतील. त्या काहीही करू शकतात, काहीही बोलू शकतात. इट्स ओके, इट्स ओके. हे बघा, हा मानसिक आजार आहे. तुम्ही जरा शांतपणे न्या तिला. हा, सांभाळून न्या आणि गरज वाटली तर एखादं इंजेक्शन द्या तिला, काही हरकत नाही. हा, मला नको इंजेक्शन, नको. बघा मी आधी सांगते, कुणी जवळ नाही यायचं माझ्या. लांबा लांबा, तुम्ही लांबा. हा, नको इंजेक्शन नको. अहो झोपतील त्या फक्त. काही होणार नाही तिला अधिपती. अक्षरा, तुझ्या मनाचा विकार बरा झाला ना की कळेल तुला मी काय म्हणते ते. आता तुला नाही कळायचं, कारण आता तुझं मन अशक्त आहे, दुबळ आहे. तुला भास होत राहतात की मी भुवनेश्वरी आहे किंवा बजरंग आला, त्याने तुझ्यावर हल्ला केला, नर्सवर हल्ला केला. पण शांत हो बाळा. हे बघ, आपण एक्सेप्ट केलं ना की आपण आजारी आहोत, की आपला अर्धा आजार पळून जातो. तू शांत हो. तू अशी हायपर होतेस ना, म्हणून तुला असा मनाचा आजार झालाय. मनाचा आजार मला? डॉक्टरना विचार ना तू हवं तर. हो हो थांबा तुम्ही. लगेच पोपटपंची करू नका. डॉक्टर आहात, तुमच्या पेशाला शोभेल असं वागा. अक्षर, काय बोलतेस तू? शोभतं का तुला हे? नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. तुम्ही आता अधिपतींच्या जन्माची जी गोष्ट सांगितली तेव्हा एक सेकंद मी पण चक्रावले. मला पण असं वाटलं, ह्यांना कसं माहित, ह्यांनी कसं सगळं बरोबर सांगितलं. पण मग माझ्या लक्षात आलं, जसं सगळं बाबांनी मला सांगितलं तसंच तुम्हालाही सांगितलेलं असू शकतं. नाही 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 नाही, आता तुम्ही नाही बोलायचं. आता फक्त बघायचं. तुम्ही आता बजरंगचा विषय काढलात आणि मी जागी झाले. पण दिसतो की नाही तुला तो? हो दिसतो ना. मनात. काय? तुझ्या मनात दिसतो.
तो प्रत्यक्षात नसतो, नाही का डॉक्टर? हो बरोबर आहे, त्यांना भास होतो. हो, माझ्यावर हल्ला केला म्हणे. असं काहीच झालं नव्हतं. यांना भास होतात. मनच्या कहाण्या सांगतात ह्या. असेल, खरं असेल, मनचंच सांगते. बरोबर. आणि खोटं पण बोलतात. एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं बोलतात. खरंय तुमचं. मी खोटं बोलत असेल, पण आत्ता ह्या स्क्रीनवर जे दिसणार आहे ना तुम्हाला, ते खोटं नसेल. काय काय बोलतेस तू अक्षरा? मला भास होतो ना, मी धसका घेतलाय. बजरंग आलेलाच नसतो, पण मला असं वाटतं बजरंग आलाय, माझ्याशी बोलतोय. मी वेडी आहे. म्हणजे मी वेडी आहे ना, तुमच्या मते मी वेडी आहे, सगळ्यांच्या मते मी वेडी आहे. म्हणून तर हे सगळे लोक माझ्यावर उपचार करतायत, बरोबर ना? आणि तसंही जी गोष्ट नसतेच, जी फक्त मनात असते, त्याला खरं म्हणणारा माणूस खोटाच असतो, वेडाच असतो, बरोबर? आता बघा, माझ्या मनात जे चाललंय ते कॅमेऱ्यात कसं काहीच झालं बघा.